साठी आजचा दिवस आणखी एक मोठा धक्क्याचा ठरला। तर सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी ठाकरेंची सेना पत्र देणार असल्याची माहिती समोर येते। ठाकरेंची सेना विधान परिषद सभापतींना पत्र देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कारवाईसाठी ठाकरे सेनेनं कायदेशीर सल्ला घेतल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। तर आजच उपसभापती पदासाठी अर्ज सुद्धा सचिन अहिर यांनी भरलेला आहे। अर्ज भरला त्यावेळेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थित होते आणि त्यानंतर काही वेळातच उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत त्यांची पत्रकार परिषद झाली। सचिन अहिर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। तर ठाकरेंना हा पुन्हा मोठा धक्का आहे। सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। फुटीर खासदारांच्या मतदारसंघातल्या दौऱ्यातून परतताच ठाकरे यांना हा आणखी एक धक्का बसलाय। विधान परिषद उपसभापती निवडणुकीसाठी अहिर यांनी शिंदेंकडून अर्ज भरलाय। 8 दिवसात शिंदेंकडून ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का देण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळीतील परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केलाय। 8 दिवसात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना हा दुसरा धक्का दिलाय। 22 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला। त्यानंतर अहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर हा दुसरा धक्का मानला जातोय। परिषदेतील उपसभापती पदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे परिषदेचे 2 आमदार होते, त्यातील सचिन अहिर एक होते। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन अहिर यांचं स्वागत केलंय। आमदार सचिन त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी, कारण 6 खासदारांनी षटकार ठोकले गेल्या आठवड्यात। खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील आणि एक समोरची विकेट धडाधड पडत राहील। एकनाथ शिंदे जे करतो ते फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ, त्याच्यामुळे काही अडचण त्याच्यामध्ये नाही। मी आता काय त्याच्यावर खुलासा करू इच्छित नाही, परंतु जे काय काम आहे ते फुल प्रूफ आहे। आम्ही असं कोणालाही बघून कुठलाही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, निर्णय घेत नाही। त्यामुळे जसं जसं वेळ येईल तसा तो निर्णय होईल। यावेळी सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले। एक गोष्ट नक्की आहे की आज एवढ्या उपसभापती पदाची जर आज आदरणीय शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिल्यानंतर हे मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो बहुमान आहे आणि तो बहुमान ठेवून मी पुढे काम करण्याचा निर्णय। आदित्यजी असतील, उद्धवजी असतील, यांनी जी जबाबदारी दिली शेवटपर्यंत ती जबाबदारी मी पार पाडण्याचं काम विधिमंडळामध्ये केलेलं आहे। आदरणीय शिंदे साहेब पण त्या गोष्टीला साक्षीला आहे। जर काहींना विसर पडला असेल की विधानसभा असेल, दोन्ही विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये माझं काय योगदान आहे हे त्या भागातल्या लोकांना माहिती आहे। जे एकनाथ शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्ण ताकदीने मी पार पाडणार। तर कोणी येण्यानं जाण्यानं पक्षाला धक्का बसत नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाहीये। जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता, मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो। पण कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही। जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार। मी ऐकलं आता की कोणाच्या येण्याने कोणाच्या जाण्याने जो आहे तो काही फरक पडत नाही असं वक्तव्य जे आहे लगेच मिनिटांमध्ये, यांना थोडा वेळ पण लागत नाही कोणाला शिव्या देण्यासाठी। जो कालपर्यंत आपल्या बरोबर होता लगेच तो आज इतका वाईट होतो की त्याला इतक्या शिव्या देऊन अशा परिस्थितीमध्ये असे लोक आपल्याला सोडून जातात। तर का आपलं चुकतंय, काय चुकतंय याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे ना त्यांनी। तर सचिन अहिर सोमवारी रात्री 11:30 पर्यंत सोबत होते। राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मी काही निर्णय घेतोय असा सकाळी इंग्रजीत मेसेज केल्याचं अंबादास दानवे म्हणाले। मला ही खूप आनंदाची गोष्ट आहे। एक चांगला नेता आमच्यामध्ये येतोय। गेली कित्येक वर्ष त्यांनी मिल कामगारांबरोबर सुद्धा काम केलेलं आहे आणि तो आज आमच्या पक्षामध्ये, त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे। आणि आमच्या मुख्य नेत्यांनी जाहीर सभेमध्ये बोलले होते, येतो झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, आणि त्याची आता एक सुरुवात केली आहे त्यांनी। सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे पक्षासोबतच संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे।
शिवसेनेत कामगार नेते म्हणून सचिन अहिर यांची ओळख होती. मुंबईतील मिल कामगार आणि कामगार संघटनांची त्यांच्यावर जबाबदारी होती. सचिन अहिर यांच्याकडे पुणे, शिरूर आणि बारामतीची शिवसेना ठाकरे पक्षाकडून जबाबदारी होती. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून सचिन अहिर यांच्यावर जबाबदारी होती. 2019 मध्ये सचिन अहिर यांचा राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश झाला होता. मातोश्रीवरील पक्षप्रवेशावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुनील शिंदे नाराज होते. सचिन अहिर ठाकरेंच्या शिवसेनेत आल्यानंतर वरळीतून आदित्य ठाकरे आमदार म्हणून विजयी झाले. यानंतर सचिन अहिर आणि नाराज झालेल्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. तर ठाकरेंचे खास राहिलेले सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट वरळीवर निशाणा साधलाय. कुणी गेल्यानं वरळीत धक्का नाही, आमचं काम बोलतं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. काही लोकांनी जे आयुष्यात ते दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं. आदित्य ठाकरेंचे खास अशी ओळख असलेले सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत आले. त्यामुळे 2029 मध्ये आदित्य ठाकरेंचं काय होणार हा प्रश्न आहे. शिंदेंनी सचिन अहिरांना सोबत घेऊन वरळीत खेळी केल्याची चर्चा आहे. सुनील शिंदे आणि सचिन अहिर या वरळीतल्या 2 दिग्गज नेत्यांमुळे उद्धव ठाकरेंना मार्ग मोकळा व्हायचा. पण आपल्याला फरक पडत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सचिन अहिरांवर निशाणा साधला. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत तिथे असे आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. आणि जर काहींना विसर पडला असेल की विधानसभा असेल, दोन्ही विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये माझं काय योगदान आहे हे त्या भागातल्या लोकांना माहिती आहे. जिद्द आणि दमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं आहे. आणि तुम्ही बघ काय होतो आता, तो मला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात काही दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं. वरळीत 2024च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा मैदानात होते आणि देवरांनी आदित्य ठाकरेंना जोरदार टक्करही दिली. आदित्य ठाकरेंना 63,324 मतं मिळाली तर मिलिंद देवरांनी 54,523 मतं घेतली. अवघ्या 8,801 मतांनी आदित्य ठाकरेंचा विजय झाला. आदित्य ठाकरे 2024 मध्ये थोडक्यात वाचले, कारण 2019 मध्ये आदित्य ठाकरे 67,427 मतांनी विजयी झाले होते. भाजपची साथ सुट्टाच वरळीत आदित्य ठाकरेंची विजयी मार्जिन फक्त 8,801 मतांवर आली. आदित्य ठाकरे निवडूनच यायचे सचिन अहिरांमुळे. आता काय आदित्य ठाकरे आज रात्री झोपेल असं मला वाटत नाही, कारण का आदित्य ठाकरे 2 टर्म ही मला वाटतं दुसरी टर्म त्यांची, ते कोणामुळे निवडून आले हे जग जाहीर आहे. सचिन अहिर त्या मतदारसंघामध्ये माजी आमदार होते म्हणून सेफ सीट म्हणून आदित्य ठाकरेंना त्यांच्याकडे आणलं होतं. त्याच्या पलीकडे हे नाही, त्यांच्याकडे काय स्वतःचं कर्तृत्व नव्हतं. सचिन अहिर होते म्हणूनच ते आमदार झाले. मुंबई आणि तेही वरळी ठाकरेंसाठी प्रतिष्ठेचा मतदारसंघ. आता ज्या सचिन अहिरांवर आदित्य ठाकरेंना निवडून आणण्याची जबाबदारी होती त्याच अहिरांना 2029 मध्ये आदित्य ठाकरेंविरोधात उभं करण्याची तयारी शिंदेंनी केली. तर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले सचिन अहिर अपात्र होणार नाहीत. सचिन अहिर यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकत नाही असं वकील असीम सरोदे यांनी म्हटलंय. पक्षांतर बंदी कायद्यानुसार अहिर यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळेल असंही असीम सरोदे यांनी म्हटलंय. सचिन अहिर हे ठाकरेंच्या शिवसेनेत विधान परिषदेचे आमदार आहेत आणि राजीनामा न देता ते शिंदेंच्या शिवसेनेसोबत आले. पण असं असलं तरी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाहीये. पक्षांतर बंदी कायदा म्हणजे शेड्यूल 10 मध्ये 5व्या परिशिष्टानुसार विशिष्ट पदांना संरक्षण आहे. संसदेचे दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसंच विधानसभा आणि विधान परिषदेत अध्यक्ष उपसभापती सभापतींना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतींचा अर्ज भरलाय आणि त्यांची निवड निश्चित आहे, त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही.
सचिन अहिर यांच्यावर उपसभापती ते झाल्यास कोणती कारवाई होऊ शकत नाही, ते अपात्र ठरू शकत नाही. कारण की अपात्रतेच्या कारवाईपासून सभापती, उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष अशा सगळ्या पदांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. उपसभापतीचा अर्ज त्यांनी भरलेला आहे आणि ज्या अर्थी एकनाथ शिंदेंची शिवसेना, त्यानंतर भारतीय जनता पक्ष हे सगळे त्यांच्यासोबत आहेत, तर त्यांची निवड ही नक्की आहे आणि ते उपसभापती होणार आहेत. मग उपसभापती झाल्यापासून त्यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे, त्यांच्यावर कोणती अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये 2 मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत एका गटाचं मत असल्याचं सूत्रांकडून समजतंय. मात्र रोहित पवार आणि जयंत पाटील यांनी ही बाब फेटाळून लावली आहे. अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्याशी हायकमांडशी चर्चा सुरू आहे. जे सेक्युलर विचाराचे आहेत, फुले शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी मंडळी आहे ती नक्की काँग्रेसमध्ये येईल आणि त्यांच्याबरोबरचा संवाद हायकमांड बरोबर सुरू झालेला आहे अशी माझी माहिती आहे. आमच्या पक्षात तर त्या बाबतीतली चर्चा कुठेही नाही आहे. चर्चा फक्त एवढीच आहे की किती आक्रमक आपण राहायचं, कशा पद्धतीने लढायचं. त्याच्या व्यतिरिक्त या पक्षावर जायचं, त्या पक्षावर राहायचं असं कुठेही तिथं चर्चा नाही. अजूनपर्यंत ऐकू नये, पण केला जाऊ शकतो. त्याला आपण नाही कसं म्हणू शकतो, पण कितीही प्रयत्न केला तरी आमचे खासदार फुटणार नाही तेवढं मात्र आपल्याला आश्वासित करतो. आम्ही आघाडीत आहोत, आघाडीचं काम चालू आहे. तुम्ही पक्षात आमच्या 2 गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय. बाजारात ज्या तुरी जाणार त्याच्याविषयी आत्ताच बोलणं योग्य होणार नाही. कोणी ऑफिशियल अशा पद्धतीनं मत व्यक्त केलं तर मला असं वाटतं आम्हालाही ऑफिशियल मत व्यक्त करता येईल. किंवा ज्याचा त्याचा विचार ज्याचा त्याचा असू शकतो. पण शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं नेतृत्व आहे. किंवा मला असं वाटत नाही की ते इकडं कोणाबरोबर, इकडे एनडीए असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यासोबत जातील. काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा पक्ष आता आम्ही तर एकत्र लोकसभेमध्ये आहोत, विधानसभेत आहोत, राज्यात आहोत, देशात आहोत. एक महत्त्वाची घडामोड. फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काही विकास कामांसंदर्भात ही भेट असल्याचं निंबाळकर म्हणाले. दरम्यान संजय राऊत यांनी सोंगाड्या म्हणत पुन्हा एकदा ओमराजेंवर टीका केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या ओमराजे निंबाळकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आमदार तानाजी सावंतांसोबत ओमराजे निंबाळकर वर्षा निवासस्थानी गेले. काही विकास कामांसंदर्भात ही भेट असल्याचं स्पष्टीकरण ओमराजे निंबाळकरांच्या वतीनं देण्यात आलंय. ओमराजेंनी फडणवीसांची भेट घेतली त्यावेळी ॲडव्होकेट निलेश देशमुखही सोबत असल्याची माहिती आहे. ॲडव्होकेट निलेश देशमुख हे श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगर मधली त्यांची भूमिका चर्चेत होती. ओमराजे निंबाळकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी ॲडव्होकेट निलेश देशमुखांनी समन्वय साधला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात ओमराजे निंबाळकरांना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे. ओमराजे निंबाळकर मलाही भेटून गेले. मलाही त्यांनी माझ्या बरोबर सुद्धा चर्चा केली. कारण धाराशिवचा पालकमंत्री म्हणून जी काही सर्वसामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेता निधीची डीपीसीच्या माध्यमातून तरतूद करायची आहे त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा ओमराजेंवर टीका केली आहे. त्यांनी ओमराजेंचा सोंगाड्या असा उल्लेख केलाय. मला आश्चर्य वाटतंय देवेंद्र फडणवीस यांचं. विरोधी पक्षात असताना त्या खासदारांना तुम्ही भेटी देत नाही. त्यांनी आणलेल्या विकास कामांच्या कागदावर तुम्ही चर्चा करत नाही. पण एखाद्याने पक्षांतर केलं की तुम्ही त्याला समोर बसवता, त्याचे कागद मंजूर करता. हा घटनेशी द्रोह आहे देवेंद्र फडणवीस. तरिडीच्या धाकामुळेच ओमराजेंनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची टीका संजय राऊतांनी धाराशिवच्या सभेत केली होती. त्याला शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. हा गेला कारण पवनराजे मल्टीस्टेट हे जे काय त्याची कंपनी आहे त्या कंपनीनं 500 कोटीचे प्लॉट अख्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले. त्याच्या ईडीची चौकशी लागली
ईडीचे लोक त्याच्याकडे चौकशीला आले आणि हा घाबरून शिंदे गटामध्ये गेलेला आहे. विरोधी पक्षात आहे आणि 500 कोटीचा प्लॉट घेतो. काहीतरी तारतम्य ठेवून बोला ना. इतकं सोपं असतं सगळं राजकारणामध्ये. अहो इलेक्शन कसे लढवतात ना ते एकदा पहा. तुमच्यासारखं नाही आहे. वरळीमध्ये एका पोराला निवडून आणण्यासाठी दोन जणांना MLC द्यावे लागली. हे तुमचं काय त्याला म्हणतात कार्यपद्धती. ग्रामीण भागातला आमदार असेल खासदार असेल अत्यंत जीव तोडून काम करत असतो. ओमराजेंच्या शिंदेच्या शिवसेनेतल्या प्रवेशाची राज्यभर चर्चा झाली. त्यातच केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आता नव्यानं सुरू झाली आहे. फडणवीसांसोबतच्या या भेटीनं या चर्चांमध्ये आता आणखीनच भर पडली आहे. आणि पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईच्या चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झालाय तर 4 मुलांवर उपचार सुरू आहेत. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर स्कूल बसवर झाड कोसळल्याची ही दुर्घटना घडली आहे. मुंबईतल्या चेंबूरमध्ये 11 नंबर रोडच्या डायमंड गार्डन जवळ शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. दुपारी 2:30च्या सुमारास शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची ही दुर्दैवी घटना घडली आहे. झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झालाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार झेन रुग्णालयात जखमी 4 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. रस्त्यालगत असलेलं पिंपळाचं झाड उन्मळून पडल्यानं युनिव्हर्सल हायस्कूलच्या बसवर हे झाड कोसळलं होतं. मुंबईच्या महापौर रितू तावडे घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या. महापौर रितू तावडेंनी घटनास्थळी पाहणी केली आहे. खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे. जवळपास 13 मुलं होती आतमध्ये. 13 होती एकूण आणि त्यातलं एक मूल मला वाटतंय एका बाळाचं दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. मी आता माहिती घेतली त्यावेळी मी विचारलं ट्रिमिंग केलं होतं का, तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळालं की 11 रोडच्या झाडांचं ट्रिमिंग झालेलं होतं. परंतु ही जी घटना आहे ही आम्हाला डिनाय करता येणार नाही. या पद्धतीने पालिका प्रशासनाच्या माध्यमातून मी आढावा घेणार की का असं झालं, हे झाड उन्मळून कसं पडलं. अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का या ठिकाणी आता पूर्ण माहिती घेते. ज्या ठिकाणी मला आता असं कळलं की इकडच्या लोकांनी काही पत्र दिले होते की हे झाड डेंजर झोन मध्ये, ते ह्याला रिमूव्ह करा, काढा. ही पत्र जर माझ्या हाताला लागली मी काढणार ही संपूर्ण. आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा केला असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई होईल. नवीन रस्ते बनवले होते, ते रस्ते बनवताना त्यांनी फुटपाथ बनवलं आणि फुटपाथ बनवताना स्टॉर्म वॉटर ड्रेनचे जे काम झालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांनी हलगर्जीप्रमाणे जे काम केलेलं आहे. त्यांनी त्या झाडांची मुळं कापली गेलेली आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या लेन्समध्ये ही झाडं अतिशय धोकेदायक झालेली आहे. त्या बिल्डिंगला असलेली वॉल, त्या वॉलला लागून असलेले ते झाड, प्रत्येक झाड, मी आता आल्याला बरोबर त्या वॉलकडेच मी पाहिलं आणि मी आता तोच प्रश्न पहिला केला की ही बिल्डिंग होत असताना त्यांनी आरेल पुढे वॉल घेतली आहे की, कारण एवढा पुढे घेतल्यावर त्या झाडाला पण जागाच नाही राहिली ना पसरायला सुद्धा. तुमचं बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही संरक्षण वॉल उभी करतात त्याला लागून असलेली झाडं, ह्याचं सगळ्याचं सर्वेक्षण आता मी घ्यायला सुरुवात करली. उपमहापौर संजय घाडी देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बसची पाहणी केली आहे. अतिशय दुर्दैवी आणि वाईट वाटणाऱ्या, मनाला वेदना देणारी ही घटना आहे. एक झाड या ठिकाणी उन्मळून पडून या स्कूल बसवरती पडलं. याच्यामध्ये एक विद्यार्थी 11 वर्षाचा मयत झाला असं कळतंय आणि 9 जण आहेत हे जखमी आहेत. पालिकेतर्फे जी काही मदत करायची ती 100% आम्ही इथे करू. पुढच्या घडामोडीकडे. कालबाह्य ठरणारं नांदेड गुरुद्वारा सचखंड अधिनियम 1956 रद्द करण्यात आलाय. गुरुद्वाराचा कारभार सक्षम करण्यासाठीच फडणवीस सरकारनं हा निर्णय घेतलाय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आलाय. निवडणूक नियम उपविधी तयार करून नवीन कायदा आणणार. विधिमंडळाच्या मान्यतेनंतर नवीन प्रारूप आणि उपविधी तयार होणार अशी माहिती समोर येते. महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या सूचनेने हा कायदा आम्ही स्थगित करतो आहे आणि एक ऍडिशनल चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर कमिशनर अशी एक समिती आम्ही तयार करू. ज्या समितीसमोर जे काही म्हणणं आहे
या ठिकाणी भक्तांचं, त्या ठिकाणी असलेल्या संपूर्ण केसदारी शीख समाजाचा किंवा देशातली इंटरनॅशनल विश्वातील काही नागरिक असतील त्यांचं ही समिती म्हणणं ऐकून घेईल. एक महत्त्वाची घडामोड आहे. मुंबईतनं अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तर प्रशासनाकडून तातडीनं दोन्ही बाजूनी बॅरिकेटिंग करून सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे. पाणी पूर्णपणे सबवेमधनं त्याचा निचरा झाल्यानंतरच सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. नगर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीवरून वाद आहेत. नवीन इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. मनपाच्या उपकरातील 14 कोटीतून फर्निचर घेण्यास ठाकरे सेना आणि भाजपचं एकमत आहे. तर इमारतीतील फर्निचरसाठी शासनाकडून निधी मागवावा असं शिवसेनेचं म्हणजे शिंदे सेनेचं म्हणणं आहे. संभाजीनगर मनपामधील भाजप आणि शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आलाय.